श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगत्पाळका, जगतपते वैकुंठनायका, जगत्सृजका यदुकुळ टिळका, भक्त सखा तुळसी, निखिल जीवन निर्विकार, विवेकरत्न वैराग्यगर, शुद्ध सत्व गुण गंभीरा, रुक्मिणी वरदा दीनबंधू, एक कृपार्णवा पंढरीनाथा, पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथा, मागेले अध्यायी अनाथनाथा, जन्म चौरंगीचा करविला परी त्याची कथन, राहिले ते ग्रंथी लेखन, आता करवी जगज्जीवन, पुढे वैखरी बैसुनिया, तरी गताध्यायी सापत्न माता, लोटली तिथे कामसरिता, परी कृष्णांगर प्राज्ञिक सुता, बळीची नेले पाचारुनी, करुणी जननीचा धिक्कारू, सदना गेला होता कृष्णागरू, एरी सखी जीवा पारू, पाचारिली होती की, ते सांगुनी सकळ वृत्तांत, प्राणघातासी झाली होती उदित, परी ती सखी प्राज्ञवंत, देत मसलत तियसी, मनी बाई व गुंजावती, ईश्वर करणी प्रारब्ध गती, जैसी असेल तैसी पुढती, घडून येईल भिवू नको, परी तू ते सांगेन हित काही, तैसेची करी धरुनी जीवी, नको कष्ट मानू आपले देही, शयन शयनी करी आता, शयन शयनी केली अपूर्ण, राव येईल पारदीहून, आल्या सेविल तुझे सदन, परी उठू नको की, मग तो राव पुसेल तू ते, तव तू सोंग दावी शोकाकुलते, रुदन करुणी वदे राया ते, प्राणरहित होय मी, आता काय ठेवूनी प्राण, झाले नाही अब्रुरक्षण, ऐसे बोलता राव वचन, पुढे तुझी पुसेल, पुसता वदे की प्रांजळवंत, कृष्णांगर तुमचा सूत, कामुक होऊनी मम सदनात, स्पर्शावया धावला परी यत्ने करून, बळे दिदला मार्गे लोटून, ऐसे होता अनुचित प्राण, कैसा ठेवू महाराजा, ऐसा परी आराधुनी युक्ती, क्रोध उपजवी राया चित्ती, क्रोधावश झाली रायन रूपती, कलही मुला सोडील की, मग तो कदान म्हणे सूत, त्वरे करील प्राणरहित, मग तू सदनी भरित, सुख लाभाते सेविका, अंगी विषतरुचा कोंब चांग, खडोनी टाकल्याने मार्ग, मग तया विषाचा शरीरी लाग, कोटीनु होईल जननीये, आधी ठिचल्या उगर मुख, मग कैचे मिरवेल विष दुःख, कटंकी धरीला वृश्चिक, वेदने ते मिरविना, की वन्नी असता ध्रुमाकार, वरी सांडावे लगबगे नीर, मग धाव सदना पार, घेत नाही जननी, तरी कृष्णांगरचा वसवसा, तो हृदयी मिरवे स्वबाळ फासा, तरी राया सांगुनी ऐशी आलेशा, दुःख सरिता लोटवी, तरी त्या उदकाचे आधी वळण, दुःख सरिते बांधावे बंधन बांधिल्यास जीवपणे, सुख पुढे मिरविका, ऐसे सांगुनी ती युवती, गेली आपल्या सदनाप्रती, एरीकडे भुंजावती, कनक मंचकी पौडली, त्यजोनी अन्नदक स्नान, कैसे शृंगार कुंकुमलेन, सर्व उपचारा ते त्यजून, विन्मुखतई पौडली, तो एरीकडे शशांगर, पारधी खेळूनी कनकभर, चिंताब्धी फोडूनी लहर, सदनातया जातसे, नाना गजरे यत्र स्थित, चमू अब्धीचा लोटलोटित, क्षेत्रपाती पूर्ण भरित, चमू तो येतेंदवा, यावरी रावतो पूर्ण ज्ञानी, संचार करी आपले सदनी, दृष्टी समोर न देखता राणी, परिचारिके विचारितसे, म्हणे कोठे आहे भुंजावती, सन्मुख कान आली पारधी प्रती, आजी चुकुर होईल चित्ती, निंबलो नाना तळली ते, राया ते बोलती परिचारिका, हे महाराजा सद्विवेका, आजी राणी कवन दुखावली कळेना, तेने करुणी शयन पाटी, निजली आहे होनी कष्टी, होताचे शब्द कर्णपुटी, सदना माझी संचरला, तोती मंचगी भुंजावती, राव देखुनी बोले युक्त, म्हणे काहुळ कवन अर्थी, शयन केले जीवलगी, परी तई उत्तरान देती, काहीच न बोले राया प्रती, जीवन आपुनी नेत्रपाती, अश्रू ढाळा ढळला, ते पाहुनिया राव दयाळ, चित्ती दाटला मोहे केवळ, मंचकी बैसे उतावेळ, हृदय धरी कांते ते, अश्रुधारा नेत्रपाती,
राव पुसी स्वये हस्ती, चुंबन होऊन लालन नीती अंकावरी बैसवितसे. अंकी बैसवणी स्वधारा रत्न, हेम जडावया करी यत्न. राव कोंदणी हाटक प्रयत्न, अर्थारत्ना जोडितसे. मने सकये सुख सरिते, कोटोनी भेदले गढोळ चित्ती. दुःखा घनाचा वर्षाव अमित, कोणी केला तो सांग. मी रावमयीचा भूष, मी बोलणारा दर्प सर्प. ऐसा व्याघ्राचा करुणी लोप, दिदले माप दुःखाचे. तरी ती कवन पुरुष नारी, तो ते अन्य झाले भारी. तरी माते बोलुनी वैखरी, निमित्त मात्र दाविका. अगे सहज दिवटा होत, दावी न त्या ते अर्क सूत. या बोलाचे सहज भ्रांत, मानू नको जीव लगे. अगे प्रिय तू माते अससी, कोण गांजील उद्देशी. हरी बाळा ते जंबूकलेशी, दुःखदारी मिरवेना. अगे मशकाचे निपाडा, दडके उत्तरे गिरीचा कडा. की राम रक्षे भूतवडा, रक्षणीया बैसतसे. देवी तू माझी पट्टराणी, कोण घालू शके कांचनी. नाम दर्शवी प्रांजळपणी, मग उगी न ठेवीत याते. ऐसे एक ताराव वचन, हृदयी तोषली अर्थार्थी सगन. मने महाराजा तवनंदन, भ्रष्टबुद्धी व्यापिला. आपण गेली पारधीसी, एकांत पाहुणी मम उद्देशी. येथे येऊनी स्मरणलेशी, हस्त माझा धरिला परी निर्दैवंते. कामे ओढिता झाला हस्त, मने चलावे कांतात सुख संवाद भोगावया. मग म्या पाहुणी कामिक वृत्ती, हात सोडून घेतला निगोती. भयार्थ मानूने आपले चित्ती, सदना माझी पावले. पळता कोण झाली स्थिती, उलथून पडले महीवरती. परी म्या धरून तैसीच शक्ती, आडकवाड पै केले. मग तो छलबलत्वहीन, होऊनी पाही आपले सदन. तस्मात आता आपला प्राण, ठेवीत नाही महाराजा. बलते सिया गरळा ते, घेऊनी करीन प्राणमुक्त. परी धैर्यवरिले तुम्हा करिता, तुमचा मुखे दू पहावा. मज वाटले पारधीचे कानन, अति तीव्र कर्कश भयान. त्यातून तुम्ही जिवंतपणे कैसे याल वाटले. ऐसे परी धुसधुसीत, संचार होता हृदयात. म्हणून महाराज येतपर्यंत प्राणदेही रक्षेले. आता याची बोला पाठी, मी चकोर देही चुंचुकुटी. तव आनंदे तुमचे जीवन शेवटी, लक्षोनी तुष्ट झाले असे. ऐसे बोलता भुंजावती, परम क्रोधावला नृपती. परी क्रोध न वीक्षिती, वडवा नळाला चिपेटला. वडवा नळ तरी कैसा, शिखा मेरवी अंबरलेशा. सूत रत्ना लागी कैसा, ग्रासू पाहे क्षणात. मग तैसाची येऊनी सदना बाह्यो, आरक्त नेत्री भोवता पाहे. मने कोणीतरी येथे आहे, पुढे यावे माझिया. तवते भृत्य धावता येती, भृत्य नव्हे ते कृतांत दिसती. राव वरुणी क्रोधरीती, स्वतः त्या ते लोटीतसे. मने भृत्य होयाची पावली, जाऊनी मम सुताची करी होळी. अथवा बंधन हस्तवेली, खंडोनिया टाकावा. ऐसे बोले नृपनाथ, दूत धावती वाताकृत. सदन वेढुनी राज्यसूत, मृत्युमही नेलासे. परी ते सेवक ज्ञानखानी, पुण्य जाती राजांगणी. म्हणती महाराजा मृत्युभुवनी, कृष्णांगरूपै नेला. राव क्रोधेत या पाहत, मने हस्तपादा ते करा खंडित. पुन्हा येऊनी सांगत, धाव धावूनी राया ते. तरी रायाचा कोपानळ, कदा न होय शीतळ. पुन पाहुनी दूत मेळ, तिसा ज्ञाज्ञापी. परी ते भृत्य देहस्थिती, म्हणती हा स्वामी राजसूत. यासी उदिता काय अनर्थ, कैसा होईल कळेना. ऐसे संदेह भयस्थित, पुन जाती राजांगणात. परी तो राव ते संतप्त, तिचा ज्ञाज्ञापी. मग ते दूत निष्ठुरपणी, चौरंग आणि ती कनक कोंदणी. तया लागी बैसवणी, कार्यावरती वहिवटले. शुद्ध चराटे बांधुनी हस्त, तदा नेत कृष्णांगराते. म्हणती बंद सिद्ध केले हस्त, खंड विखंड करावया. परी कृष्णांगर चौवाटा नेला, हा वृत्तांत सकळ ग्रामात कळला. मग चुंगार चुंगारून मेळा, विलोकावया धावती. एरीकडे राजंगणी,
मिळाले थोर प्राज्ञी, परी नृपतीचा क्रोधाग्नी पाहुनी बोलू न शकती कदाचित. तरी वृत्तीचा क्रोधा नळ, लोक बोलाचे समुद्र जळ. प्राशने भेने उतावेळ, धाव मार्गे घेतसे. एरीकडे चव्हाटेसी, कनक चौरंगी राजसुतासी. दूती बैसवोनी हस्तपादासी, योजिते झाले छेदावया. शस्त्र धरुनिया नग्न त्वरित, एके घायाळ केले हस्त. तैसेचे झाले चरण व्यक्त, भग्न होऊनी पडिला. एकाची एकांत वर्तला तेथे, कोणी कोणी न विचारी जेथे. पाहुनी सकळ संग्रामाते, भयभीत संपूर्ण. उपरी योजोनी पदे निघुती, तीक्ष्ण धारा शस्त्रे हानिती. तीही एकाधा क्षिती, पदकमळे पडिली. मग रुधिराचा भडभडाट, मही लोटला पार लोट. जेवी युवती कुकुम मळवट, तेवी धारा शोभली. परी रावतो कृष्णांगर, मूर्छेने व्यापुनी त्रिव. कणकासनी चौरंगावर, उलथुनी पडिला. प्राण होऊनी कासावीस, मुखावरी दाटला फेस. परी कोरड पडली मुखास, श्वेतनयन पै केले. मग ते दुःख पाहुनी लोक, दुःखाने करती महाशोक. पहा कृष्णंगरासारखे माणिक, व्यर्थ राही भंगिले. एक म्हणती म्हातारपणी, राव चळला आहे प्राज्ञी. ऐसा पुत्र लावण्य खानी, नष्ट केला पदवीचा. तरी राजा परमभ्रष्ट, झाला आहे निर्दय नष्ट. आता येथे राहता उत्कृष्ट, योग्य नाही दिसेना. सहज प्रपंचाचे पाऊली, पडतसे आड पाऊली. परी राया हृदय शमान केली, घात करीन कधी तो. आहा एकुलता एक बाळ, त्यावरी पाखंडीला क्रोधा नळ. मग प्राजन्याचा कैसा शीतळ, वृद्ध राव राहील हा. एक म्हणे राजनीती, तैसीचा आहे सर्व क्षिती. गृही दाविली क्रोध संपत्ती, धाक पडेल प्रजेते. एक म्हणे भ्रष्ट कृष्णांगर, कबुद्धी धरिले मातेवर. तै शिक्षा पावला साक्षात्कार, राया दोष न लागेची. गोपीकड व्याघ्र असला, तरी का मारू नये त्याला. तरी रायाने धर्म पाळिला, लोभ धरिला नाही की. वृश्चिक होता दृष्टी व्यक्त, तरी का करू नये प्राणांत. दृष्ट आहे की दुसदूषित, मारू नये की त्याला. ऐसा नाना परियुक्ती, तर्क वितर्क जग बोलती. अपार मेळा चव्हाट्याप्रती, मिळाला असे लोकांचा. त्यात सहजासहज गमत, गोरक्ष मच्छिंद्र उभय जाण. करीत चाले चव्हाटे कारण, तो अपार मेळा देखिला. सोडोनी गर्भाद्री पर्वताते, न्यावे भेटीसी मच्छिंद्राते. घेऊनी जाता गोरक्षनाथ, आले होते त्या ठाई. आले परी सहज चाले, नगर दीक्षेची कामना फिरली. म्हणून पाहता व्यवहार पाऊली, येऊन तेथे धडकले. धडकले परी अपार मेळ, पाहुनी त्यात संचरले गौरबाळ. तो कृष्णांगर होऊन विवळ, कनक चौरंगी पडिला. मग मच्छिंद्रा ते पाचारून, दाविता झाला गौरनंदन. जळचर सुते पाहुन, परमचित्ती द्रवलासे. परी त्याचा अन्याय काय, लोकांपाशी पुसे जाय. क्षण स्थिर करून हृदय, करणी विलोकी बाळाची. तो सहज अंतरी दृष्टी करिता, त्या समजली तयाची माता. आणि कृष्णांगरासी वरता, अवतार दक्ष आढळला. ऐसा शोध शोधिल्या चित्ती, मग क्रोधे दाटले तपोग बसते. म्हणे आहो ही रांड शक्ती, प्रविष्ट झाली लोकात. परी तो आहे मूर्ख राय, चित्ती योजिता न येत न्याय. बाळावरी तिने धाय, कोपशस्त्री योजिला. तरी ऐसी बुद्धी भ्रष्ट, विषय लोभी अति वरिष्ठ. मही नसावा महाभ्रष्ट, मही भार आगळा. लागोनी कांतेची बुद्धी संगती, बाळ लाते केला आरती. तस्मात राव विषय शक्ती, ठेवू नये महिसी. ऐसे चित्ती धरुनी तेथून, उभय निघाले मंडळातून. मग गोरक्षा सकळ खुन, निवेदिली रायाची. सकळ गोरक्षा निवेदन होता, तीही आपले हृदय पाहता. पाहुनी म्हणे गुरुनाथा, याचे नाव रंगाते आणावे. कृष्णांगर तो चौरंगी व्यक्त, म्हणून चौरंगी बोलिला नितांत. कृष्णांगर हे नाम मोहित, नाही म्हणून वदलासे. आणि हस्तपदादी सकळ, एका चौरंगी झाले सकळ.
मनोनी चौरंगी गौरबाळ सहज स्थिती वदलासे. असे गोरक्ष मचिंद्रा ते म्हणे राजसदना जाऊ त्वरिते. मागुनी घ्यावे चौरंगा ते नाथपंथी मिरवावया. मच्छिंद्र म्हणे कर्मशासन राव राणीचे दुःख दावून. मग न्यावा शिवनंदन नाथपंथी मिरवावया. गोरक्ष म्हणे हो नो हे ऐसे नेऊ आधी चौरंगास. पूर्णपणी नाथपंथास विद्यार्णव करावा. मग तयाची निहाती रायासी दावावी प्रताप शक्ती. आणि त्या रांडेच्या मुंडे प्रती आपणे ते ओपावे. तरी आता सौम्य उपचार राया करू वागुत्तर. मागुनी घ्या स्नेह परिवार चौरंगाते महाराजा. ऐसी गोरक्ष बोलता वाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी. मग उभयता राजसदनी प्रविष्ट झाले महाराजा. पुढे धाडुनी द्वाररक्षक श्रुत करविले नाव धोंदिक. की मच्छिंद्र गोरक्ष तपोनायक भेटीसी येत महाराजा. राये कोणी ऐसे नाम मनी उचंबळे भावार्थ प्रेम. मनात म्हणे योग द्रुम वद्य सती हरिहरा. परी मम देवार्णवा सुफळ बोध मच्छिंद्र कृपेचा ओळला मेघ. ऐसे म्हणून लागवे ग कनकासन सांडिले. समख्य समोराहुनी नृपती दृष्टी देखिता मच्छिंद्र जती. बाळ ठेवून चरणावरती अलिंगित असे प्रेमाने. म्हणे महाराजा ज्ञानभंगा अज्ञानपतिता बोधली गंगा. वळुनी धीर पावल्या संगा कुशब्द पापनाशील. ऐसे म्हणून राव पुढती नमिता झाला गोरक्षाप्रती. बाळ ठेवून चरणावती सभेस्थानी आणिले. बैसवणी कनकासनी षोडशोपचारे पूजिले मुनी. उपरी उभय सोडून पाणी उभा राहिला सन्मुख. म्हणे महाराजा योग द्रुमा तुमचे चरणी असे मम प्रेमा. दर्शन दिदले भक्ती उगमा मम भक्ता कारणी. तरी आता कामशक्ती वेद कोणता सांगा जती. जेवी ऋतुकाल द्रुमा प्रती फळे येतील तैसीच. तरी विचक्ती उल्हासपणे अर्थ दावा मज कारण. ते यावरी कामना पावन तुष्ट होईल महाराजा. ऐसे बोलता नरेंद्र पाळ मच्छिंद्र चित्त द्रुमाचे फळ. शब्द चातुर्य लापिका रसाळ चौरंग भावी निघाले. म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा एक काम वेदला आम्हा. आजी तुमच्या कौंडण्य ग्रामा शासनी बाळ विलोकिला. राया तिष्ठता तव कोपाग्न तयाचे हस्तपाद केले भग्न. तो तरी तुमचा अन्यायी उत्तम आम्हा लागे ओपावा. राव ऐसे कोणी मात हृदयी गदगदोनी हसत. म्हणे महाराजा योगी समर्थ काय त्या कराल नेऊनी. म्हणाल करील सेवा भक्ती तरी भग्न झाला पदहस्ती. तरी त्या पंथ गमाया शक्ती काही एक दिसेना. तुम्हीच वाहुनी आपुली स्कंदी वागवाल की कृपानिधी. तो स्वामी तुम्हा सेवक बुद्धी आचराल की महाराजा. यावरी बोले मच्छिंद्रनाथ तो सत्यपणे शक्ती की अशक्त. इतके वद की आपले अर्थ कासया तू पाहसी. ऐसे बोलता मच्छिंद्र जती अवश्य म्हणे शशांग रणपती. घेऊनी जावे आवडल्या चित्ती सिद्ध संकल्प महाराजा. ऐसे बोलता धरा पाळ उठोनी आले तत्काळ. परोपकारी ते कणवाळू चौरंगापाशी पातले. कनक चौरंगी रुधिरयुक्त तैसाच उचलिला महिभवसुत. नेऊनी आपले शिबिरात हस्तपाद तळविले. येथे श्रोते कल्पना घेती निर्जीवासी सजीव करती जती. तेने चौरंगी हस्तपादा प्रती स्नेहनकडी एका तळविले. निर्जीव पुतळा नृत्य करीत तेथे मिरविले गहिनी नाथ. मग हस्तपादा निमित्त काय शक्य झाले ते. तरी कवी म्हणे पुढील कारण होते म्हणून मच्छिंद्राने. लोहकडी द्विपूर्तीने स्नेह तळिले पदहस्त. तूर्त करोनी दुःखाचे शमन पुढे पहा म्हणती नेमानेम. सुधे समान उत्तमोत्तम फळ मिळू येयासी. ऐसा विचार करोनी चित्ती तळू लागले पदस्ती. मग तेथे रावणी एक राती पुढे गमती महाराजा. चौरंगी स्कंदी वाहून मार्गे क्रमित असे गौरनंदन. मग ग्राम पाहुणी निघून बद्रिकाश्रमी पातले. शीघ्र जाऊनी शिवालयात भावे वदिला उमाकांत. उपरी चौरंगी ठेवून तेथ काननाथ संचरले.
काननी हिंडता तेथ पाही, तो एक गौवर देखिले मही, देखता विसवती तया ठाई, गृहा माझारी. तवते गौवर परम गोमट, पाहो बोलती प्रताप सुभट, म्हणती चौरंगी निश्चय तुरंबळ, येथे कसून पाहावे तरी कैसी रीती, मग काय करीती झाले जती, एक शिळा विस्तीर्ण शक्ती गोरक्षनाथे आणिली परी गृहात, उचलूनी वरिल्या जमिनात, शस्त्र जलपुनी तेथ आधार व्यक्त केलेसे, ऐसे कृत्य करोनी तेथे पुन्हा परतूनी आले नाथ, स्कंदी वाहुनी चौरंगी ते परतूनी गेले त्या ठाई. तेव्हा गृहद्वारा समीप तरु एक होता विशाळ रूप, तया खाली प्रताप दीप सावलीत बैसले परी गोरक्षासी, मच्छिंद्र म्हणे भाऊ उद्देशी, त्वा अनुग्रह चौरंगासी याची ठाई उपावा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, गोरक्ष वदतसे उत्तराते, मम अनुग्रह तपाश्रिता लाभ होतसे महाराजा, तरी चौरंगीचे अनुष्ठान पूर्ण स्वरूपी मी पाहिन, मग प्रसन्न चित्ते देईन अनुग्रह महाराजा. ऐसे बोलता वरदोक्ती, मच्छिंद्र म्हणे बरवी नीती, तरी याची ठाई चौरंगी प्रती तपा लागी स्थापावे. ऐसे म्हणून गोरक्षासी, पुसता झाला चौरंगासी, हे बाळा तू पूर्ण तपासे, बैसतोसी की या ठाया. यावरी बोले चौरंगनाथ, मी मान्य तुमचे कर्तव्यात, जेथे ठेवाल राहीन तेथ सांगाल करीन तैसेची, परी एक मागणे आहे येथे, तुम्ही जावे कोण्या देशाते, परी प्रतिदिनी माझा हेत कर्मदृष्टी रक्षावा. इतुकी माते दिदल्या दान, सकळात माझे कल्याण, दिवसानुदिवसी माझे स्मरण, तवधवळारी पाळावे, तुम्हासी होता माझे स्मरण, त्या कृपे होईल माझे पोषण, जैसे कुर्मदृष्टी करून बाळा लागी पोसितसे. ऐसे बोलता चौरंगनाथ, उभय झाले तोषवंत, मग उचलून गृहात चौरंगी ते ठेविले तरी त्यासी संगाती, बारे ऊर्ध्व करी का दृष्टी प्रती, शिळा सुटक दिसे क्षिती, पडील वरती तुजराया, परी आपुले प्रसादे करून, तू ते देतो एक वरदान, की दृष्टी याजवरून काढू नको कदापि, जरी दृष्टी किंचित चुकूर, होता पडेल अंगावर, मग प्राण सोडून जाईल शरीर, चूर्ण होशील रांगोळी, मग पुढील कार्य साधेपर्यंत, सकळ राहिले नरदेहात, तरी जतन करून शरीरात, हित आपले जोडिका. मग एक मंत्र सांगूनी कानी, म्हणे करियाची सदा गोकनी, येणेची सर्व तपा लागुनी, प्राप्त होशील पाडसा. मग गोरक्ष जाऊनी उत्तम फळाते, तया समोर आणून ठेवित, म्हणे हे फळ बक्षुनी निश्चय पूर्ण तपाचरिका, परी आणि कराया तू ते, दृष्टी रक्षावी जीवित्वा निर्मिते, मंत्र जपावा तपोवर्थे, फळ बक्षवी सुदेसी. ऐसी त्रिविधा गोष्टी तू ते, सांगितली परी रक्षी जीवाते, तो आम्ही लवकरी करून तीर्थाते, तुझपासी येऊ की. ऐसे सांगून चौरंगासी, बाहेर निघे गोरक्षसी, शिळा लावून गृहद्वारासी, बंधन केले तुष्टोत्तर. या उपरी तपाचार शक्ती, चामुंडा स्मरला आपले चित्ती, तवत्या स्मरता येऊन क्षिती, गोरक्षाते भेटल्या, म्हणती महाराजा योगत्तमा, कामना उदेली कोणी तुम्हा, तैसेचे अर्थ सांगून आम्हा, स्वार्था लागे मिरविजे. एरी म्हणे ओ शुभाननी, मम प्राण आहे या स्थानी, तरी तयाच्या शुधे लागुनी नित्य फळे ओपावी, आणावी परी गुप्तार्थ, फळे ठेवावी त्या न कळत, शिळे उचलून जावे त्वरित, नित्य फळे ओपावी. ऐसे सांगून चामुंडेसी, चालते झाले तीर्थवासी, सहज चाली चालता महिसे, गिरनार पर्वती पोचले. एरीकडे चामुंडा सकळ, उत्तम आणून देती फळे, शिळा उचलून उता वेळ, काननात सांडिती परी कैसी रीती, गुप्त सेवा करून जाती, परी चौरंगी महाजती, शिळा भये दाटला, मनात मने गुरुवचन, की शिळा घेईल तुझा प्राण, म्हणून दृष्टी या कारण अखंडित रक्षावे. ऐसी भावना आणून चित्ती, दृष्टी ठेवी शिळे प्रती, मुखी नाममंत्र उक्ती आराधित सर्वदा.
परी त्या शिळेचा भय करून खाऊ विसरला फळा कारण विंचित वायची होता गमन तुची आहार करीतसे शिळेवरती सदा दृष्टी परी ऊर्ध्वभागी ओपिली दृष्टी अंग हलविना मही पाठी अर्थ काही चालेना जरी करावे चलन वलन नेनो दृष्टीसी चुकुरपण आलिया शिळा घेईल प्राण म्हणून न आले ठायाते फळ जरी चाचपुनी घ्यावे हाती नेनो तेवके झाला उचिती चित्त गेली या इंद्रिय समस्ती तया मार्गी दावती मग चित्त बुद्धी अंतकरण ही तो ऐक्य असती तिघे जण फळ स्पर्शिता भावे करून भ्रष्ट होतील सर्व सवे मग मंत्ररूपे स्मरण शक्ती अबुद्धीवरील माझी मती म्हणून सांडिले फळप्राप्ती योग गुणी लक्षितसे ऐसी उभयता कांचनी करून दाटत चाले रे रुधिर प्राण परी ते रुधिर मास बक्षून आटत आहे तो सत्य रुधिर मासा लागुनी भक्षित भक्षुनी उदकमय करीत शेवटी चित्तासी हरित भक्षण करीतसे नित्यशो चित्ता आटिले सकळ रुधिर पै शरीर उरले अस्ति पंजर वरी उगवली त्वचा त्यावर गौसनी परी विराजे जोवर शरीरी असे प्राण तो वरी अस्ति त्वचा ग्राण प्राण बंगल्या भंग जाण सर्वत्रासी महिते नाडी त्वचा असती सौरंगी उरल्या देहाप्रती सूक्ष्म शरीरी आपण भूती त्रासुनिया पळाले मग तो देह कष्ट समान बोला रहित चलन वलनहीन ऐसे पाहुणी बाळतांने वारुळवरी रचिले मग तितुक्या दृष्टी हरल्या प्रती मुखी ध्वनी मंत्र शक्ती तितुके उरे मग निश्चिती जितू तिकडे झालीसी ऐसे परी चौरंगी ते झाले आहे निज देहाते यावरी पुढील स्वार्थे पुढील अध्यायी एकाते तरी हा ग्रंथ नवरत्नहार आणि वैडूर्य स्वतेजा पर तुम्हा श्रुतिया शृंगार धुंडिसू तो पितसे नरहरी वंश मालुते मालू नरहरीचा शरणांगत तो हा भक्तिपूर्वक ग्रंथ श्रुतिया ते संकल्पिला स्वस्ती श्री भक्ती कथा सार सम्मत गोरक्षकाव्य किमियागार सदा परिसोत श्रोते चतुर 31 अध्यायी गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्री नवनाथ भक्तिसार 31 अध्यायी समाप्त।